नमस्कार, मी विनायक सावंत. आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण हे आपणा सर्वांना माहीतच आहे की काल आपण जे लाईव्ह केलं होतं त्यामध्ये आपण सांगितलं होतं की 3 जे आपले मुद्दे होते सार्वजनिक बांधकाम विभागासंबंधित, एकूण आपण 11 मुद्द्यावरती येणाऱ्या सोमवारी 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पालखी मैदान नातेपुते या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करणार आहे. तर त्यातील आज आपण 4 आणि 5 नंबरचा मुद्दा, एकूण 11 मुद्दे आहेत, त्यातील 3 काल सांगितले सार्वजनिक बांधकाम विभाग संदर्भात. पुणे पंढरपूर रोड असेल, दहेगाव रोड असेल किंवा नातेपुते पिरळे रोड असेल. आज आपण पुढचे 4 आणि 5 नंबरचा जो विषय आहे त्या संदर्भात आपण आज बघणार आहे. तुम्हाला दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. तर आपण 19/7/2026ला म्हणजे ज्यावेळेस नातेपुतेमध्ये पालखी होती त्यावेळेस आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं होतं. विषय काय होता तर पालखी सोहळा मुक्काम दिवशी वारकरी भक्तांची व नागरिकांची गैरसोय करणाऱ्या नातेपुते महावितरण आणि नगरपंचायतच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याबाबत. म्हणजे ज्या दिवशी पालखी होती त्या पालखी सोहळ्यावेळेस आपल्या नातेपुते शहरामध्ये त्याच्या अगोदरचा दिवस असेल किंवा त्यानंतरचा दिवस असेल त्यावेळेस लाईट आणि पाण्याची किती अडचण झाली हे आपल्याला माहीत आहे. तर बघा, इथं आपण बघू शकता. तर मुद्दा पहिला जो होता आपला, महावितरण विभागाचा नियोजन शून्य कारभार. पालखी मुक्काम दिवशी तसेच पालखीच्या पूर्वतयारीच्या काळात महावितरण विभागाच्या वतीने विजेचे कोणतेही योग्य नियोजन केले नाही. ऐन मुक्कामाच्या वेळी वीज पुरवठा सकाळपासून खंडित झाल्याने लाखो वारकरी भक्तांच्या आणि स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या गंभीर निष्काळजीपणासाठी नातेपुते महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता साहेब व इतर जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. आणि दुसरा मुद्दा होता नगरपंचायत प्रशासनाचे अपयश. पाणी पुरवठा. पालखी मुक्कामाच्या दिवशी आणि पूर्वतयारी दरम्यान पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे वारकऱ्यांना आणि नागरिकांना वापरायचे तर सोडून द्या, पिण्याचे पाणीही उपलब्ध करण्यात आले नाही. मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेले नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब व संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशा पद्धतीचं होतं. आपण इथं जी आपली मागणी होती त्यामध्ये पालखी सोहळ्यात नातेपुते मुक्कामा दिवशीच मूलभूत लाईट व पाणी गैरसोय झाल्याने वारकऱ्यांना व नागरिकांना यामुळे नाहक त्रास सकाळपासून सहन करावा लागत आहे. वरील सर्व गैरसोयीला जबाबदार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून 2 ऑगस्ट 2026 पर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. जर या अधिकाऱ्यांवर योग्य प्रशासकीय कारवाई न झाल्यास प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून नातेपुते येथे आमरण उपोषण सुरू करावे लागेल, याची कृपया नोंद घ्यावी. आपण ही वेळ येऊ देणार नाही हा विश्वास आहे. तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणावर स्वतः लक्ष घालून वारकरी व जनतेला न्याय द्यावा ही नम्र विनंती, अशा पद्धतीचं पत्र आपण दिलं होतं. म्हणजे आपण नातेपुते नगरपंचायतला आपण त्याची परत दिली होती. माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय मुख्यमंत्री मॅडम महाराष्ट्र राज्य आणि विभागीय आयुक्त मॅडम पुणे विभाग पुणे आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिली होत्या. म्हणजेच ज्या दिवशी पालखी होती त्याच्या अगोदर असेल किंवा त्याच्या अगोदर एक आठवडाभर लाईटचा प्रॉब्लेम होताच, पाण्याचा प्रॉब्लेम होता. परंतु पालखीच्या अगोदर म्हणजे 18 तारखेला सुद्धा तोच प्रॉब्लेम. पालखी ज्यावेळेस इथं आली म्हणजे पालखीचा जो दिवस होता मुक्कामाचा त्या दिवशी सुद्धा 12-1 वाजेपर्यंत सुद्धा लाईटचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम. ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार असणारे अधिकारी यांना निलंबित झालं पाहिजे, अशा पद्धतीने मागणी आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी यांच्याकडे 19 तारखेला केली होती. आणि 19 तारखेलाच आपण आमरण उपोषण डिक्लेअर केलं होतं. त्याचबरोबर अनेक मुद्दे 19 तारखेच्या पुढे अनेक मुद्दे लोकांकडून आपल्याला यायला लागले, त्यामुळे आपण बाकीचे विषय सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व केले, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आमरण उपोषणाचे जे आपलं नियोजन होतं ती पालखीच्या 19 तारखेला होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे या माध्यमातून सांगतो. त्यामुळं हे 2 विषय म्हणजे लाईटचा आणि पाणी ज्या पालखीच्या दिवशी, पालखीच्या अगोदर म्हणजे पालखी मुक्कामाच्या दिवशी त्याच्या अगोदर जे इतक्या दिवस आपण सहन केलं होतं, आठवडाभर आधी पालखीच्या नियोजनामुळे आपण ते थोडंसं सहन केलं नागरिकांनी. परंतु तुम्ही पालखीच्या आदल्या दिवशी पालखीच्या दिवशी सुद्धा जर तुमच्याकडून ती
यंत्रणा जर व्यवस्थित इम्प्लिमेंट होत नसेल तर मग तुमचा उपयोग काय, एवढा निधी येतोय त्याचा उपयोग काय. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला करावं भाग पाडलं प्रशासनाने, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके, तर उद्याच्या लाईव्हमध्ये पुढचं राहिलेले विषय म्हणजे आता कालचे 3 आजचे 2 5 विषय झाले. अजून राहिलेले जे 6 विषय आहेत ते उद्या परवा असं 2-3 दिवसामध्ये आपण ते तुम्हाला डिक्लेअर केलं जाईल. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.